आपुला अनन्य ओलावा आणि हेच परमशिवा मज सर्वात्मकाचे. अध्याय 18 मोक्ष संन्यास योग. स्वे स्वे कर्मण्याभिरत संसिद्धी लभते नरा स्वकर्मनिरत सिद्धी यथा विंदती तत्स्रोत. माऊली सांगतात, देवही अर्जुनाला सांगतात की आपापल्या कर्मामध्ये नित्यरत असलेल्या पुरुषाला सिद्धी प्राप्त होते म्हणतात. आणि त्या सिद्धी कशी प्राप्त होते ते पुढं सांगतो म्हणतात. यथा विंदती तत्स्रोत. आपण बुद्ध्या विशुद्धया हे श्लोक सुरू झाले. परमार्थता सिद्धी हा शब्द मोक्षासाठीच म्हणून मांडलेला आहे. सिद्धी शब्द परमार्थात तरी आणि मध्ये 8 सिद्धी 10 उपसिद्धी असं कोणी मानायचं नाही. जिथं शब्द सिद्धी येईल हे पुरुषार्थ सिद्धी 4 घेऊन आपल्या हाती किंवा योग या विधी येणे नोहे सिद्धी. परमार्थात आत्मसाक्षात्कार हीच सिद्धी. स्वतःला जाणणं हेच मोठं जाणणं आहे. हे जाणल्यानंतर काही जाण्याचं उरत नाही, काही करायचं उरत नाही. अशी कर्तव्य अभाव असते. कर्तव्यच उरू नये. संसारात करायचं उरतं. परमार्थ फक्त उरावा लोकसंग्रहासाठी. तुका म्हणे आता उरलो उपकारा म्हणता. आणि मग परमार्थामध्ये ही एक उच्च स्थिती आहे. ज्याला ब्रह्मसाक्षात्कार म्हणावं, आत्मसाक्षात्कार म्हणावं, आनंद, समाधान, तृप्ती, शांती, वृत्ती, जे जे काही पर्यायी शब्द आहेत याच्या आम्ही मूळचे कोण आहोत? भागीदारच आहोत, अधिकारी आहोत. आणि हे करण्यासाठी मग आमच्या समोर शास्त्रकाराने म्हणा, साधू संतांनी म्हणा, आम्हाला ती मार्गाची बैठक घालून दिली. त्याचा समन्वय करून साधू संतांनी आम्हाला बरोबर सांगितलेलं आहे. कर्म, उपासना, ज्ञान. त्यातही या तिन्हींचा वेदच मुळात त्रिकांड वेद्य आहे. कर्मकांड आहे, उपासना कांड आहे, ज्ञानकांड, सर्वांना ज्ञात आहे. माऊली स्वतः सांगतात, गीताकारही स्वतः सांगतात की 4थ्या अध्यायाच्या 24व्या श्लोकापर्यंत कर्माचा सांगोपांग हो गेला. ब्रह्मार्पणम ब्रह्माविद या श्लोकापर्यंत. तिथून पुढं 12व्या श्लोकापर्यंत उपासना सांगितली. अद्वेष्टा सर्वभूता या श्लोकापर्यंत महाराज उपासना सांगितली. आता विरक्तीचे पाणी ग्रहण झाले. आता वैराग्य वाटलं. आता मग ज्ञान वस्तेला याला काय हरकत नाही. 15व्या अध्यायाच्या शेवटपर्यंत ज्ञानयोग समाप्त केला. 16वा 17वा 18वा हे उगाच देवानं थांबवून घ्यायचं म्हणून अर्जुनाने निमित्त करून थांबवलं. नाहीतर 15व्या अध्यायाला ज्ञानकांड समाप्त झालं असं देवही सांगतात. म्हणजे मुळात गीतेचे 6 अध्याय कर्माचे, 6 उपासनेचे आणि 6 ज्ञानाचे असा अजिबात विभाग नाही. देवे ब्रह्मार्पणत्वे क्रिया सांगितली. कर्मही महाराज नैष्कर्म्यापर्यंत नेऊन ठेवायचं आहे. उपासनाही त्या उपासकाबरोबर आपण तत्रप व्हायचं आहे. आणि ज्ञानात मी तोच आहे अशी अनुभूती घ्यायची आहे. आणि असा अनुभव ज्याला येईल तो वेगळा उरत नाही. म्हणून आपल्या संप्रदायामध्ये कर्मनिष्ठालाही तेवढाच मान आहे, उपासकालाही तेवढाच मान आहे आणि ज्ञाननिष्ठ पुरुषालाही तेवढाच मान आहे. एकमेकांची अबाधितता राखूनच शास्त्र बोलतात. कोणाचाही यामध्ये मान अपमान केला जात नाही. काही न कळल्यामुळं माणसं कर्मशूर माणसाला चिडवतात, काही उपासकाला चिडवतात, काही ज्ञानवादी माणसाला चिडवतात. शेवटी काय, भक्ती, ज्ञान, वैराग्य या तिन्हींचा समावेश असणारी माणसं दुर्लभ आहेत. वैराग्य, बोध, उपरम हा सहाय्य असते परस्परम. प्रायेण सर्वर्तन्ते वियुज्यन्ते क्वचित क्वचित. कुठंतरी बोध दिसतो, कुठंतरी वैराग्य दिसतं, कुठंतरी उपरती दिसते. आणि माणसं ही समन्वयात नसल्यामुळं महाराज मग नुसतं ज्ञानच बरोबर म्हणतात, काही नुसतं विरक्तीच पाहिजे म्हणतात आणि काही नुसती भक्तीच परी म्हणतात. आता भक्तीमध्ये सुद्धा महाराज ईश्वर सगळं करून घेतो हा एक भाव असेल, प्रामाणिकपणा असेल, तुमचं सातत्य असेल, तेही सिद्ध होईल. कर्मामध्ये तुम्हाला जर हे मी करता आणि हा मी भोगता हे 2 भाव सोडून जर करत असेल तर तेही निरंकार पद्धतीनं ते देवाला ईश्वरार्पण बुद्धीनं केलं तर तिथेही तुमचा उद्धार आहे. आणि ज्ञानामध्ये मी तोच आहे असा एक भाव येतोपर्यंत एवढं आपल्याला काय झालं पाहिजे, ध्यान करायला पाहिजे. शेवटी काय, सगळ्या मार्गातून आम्हाला उत्तीर्ण व्हायचं आहे, मुक्त व्हायचं आहे. आणि मुक्त होणं हे महाराज मी बांधला गेलो आहे असं कळणार आहे. ज्याला मी बांधलेलंच नाही,
गेलेलो नाही, असं कळत नाही, त्याला काहीच नाही. म्हणून पामर विषयी जिज्ञासू मुक्त असे वर्ग करून वेगवेगळे उपाय, वेगवेगळी साधनं, वेगवेगळ्या अंगांना उपासना सांगितल्या गेल्या. यात सकामतेचा वारकरी संप्रदायानं स्वीकार केलेला नाही. वारकरी संप्रदाय सकाम कर्म मानित नाही, सकाम उपासना मानित नाही आणि बडबडणारं ज्ञान मानत नाही. शब्द ब्रह्म आहे, खरं आहे, पण नुसतं कोरडं ब्रह्मज्ञान कोण आहे, त्याला जर ओलावा नसेल प्रेमाचा तर ते ज्ञान उपयोगाचं. कर्म आहे पण संसार भोग वस्तू मिळवण्याकरता आहे, ते तरी कोण मानणार. म्हणून असं कर्म असलं पाहिजे जे ईश्वरापर्यंत नेऊन पोचते. अशी उपासना असली पाहिजे की ते देवाला आपल्या शेवेनं काय करता येईल, ऋणी करता येईल. शेवेनं देव ऋणी होतो, उपासकांचा मोठा अनुभव आहे. कर्मातून निष्कर्म पद्धतीने पार पडता येतं हे जनकाधिकाने दाखवलेलं आहे आम्हाला. म्हणून आजही महाराज प्रत्येकाची योग्यता प्रत्येकानं ठेवून या तिन्ही समन्वयानं आम्ही जायचं. आम्ही संसारी माणसं आहोत, आम्ही अधिकारी आहोत कर्माचे, आम्हाला त्याग करण्याची योग्यता नाही आणि इकडं ज्ञानमार्ग कळत नाही, देवावर भावही जळत नाही. आपण कर्म करत राहायचं, कर्म निरंतर करत राहायचं, मात्र आसक्त व्हायचं नाही, एवढाच देवाचा आम्हाला संदेश आहे. हे सांगण्याकरता अर्जुनाला निमित्त केलं. अर्जुनाला ज्ञान सांगितलं असं आम्ही म्हणतो, बरोबर आहे. जीवाला ज्ञान स्वतःच्या बुद्धीनं कधीच होणं शक्य नाही. जीव हा जीवच, त्याला अविद्या उपाधी आहे, तो अविद्यक आहे, त्याचं सामर्थ्य ईश्वर साक्षात्कार होण्याच्या लायकीचं नाही. अंश आहे, संपूर्ण ईश्वराचं ज्ञान जीवाला होईल असं कदाकधी शक्य नाही. जो परब्रह्मासारखा साक्षात शुद्ध अप्रमेय असलेला परमात्मा जो ब्रह्मदेवाला कळत नाही, शेषाला कळत नाही, तो सामान्य जीवाला कळेल का? अर्जुनाच्या बाबतीत निमित्त केलेलं आहे आणि त्या निमित्तानं आम्हाला सर्वांना ते ज्ञान भूमीत पृथ्वीवर पसरावं, सगळ्या लोकांना ते कळावं म्हणून सांगितलं. मग हे सांगताना आम्ही सगळे अज्ञानी बांधलेले लोक आहोत, आम्हाला सुरुवातीला काय करावं लागेल म्हणून कर्माचा मार्ग देवाने आम्हाला कर्मनिष्ठा सुरुवातीला सांगितली. कारण मुळातच ही ब्रह्मविद्या आहे आणि ब्रह्मविद्येला जर हस्तगत करायचे असेल तर मग सगळ्याचा त्याग करणं हे सर्व कर्मसन्यास, की 18व्या अध्यायामध्ये सांगतात काम्यानाम कर्मणान्यासम संन्यासम कविविध, जे निपटवणे कर्म सांडणे ते सांडणे संन्यासमध्ये आणि फलमात्र त्याची जीव ते त्याग. समूळ कर्म टाकणं हे आमच्यासारख्या स्तरावरल्या लोकांना जमत नाही. मग अज्ञाने बांधले या तया मोक्षपदी बैसावया, साधना आरंभ होतो तृतीय अध्यायी बोलीला. आम्हाला कर्म करावं लागेल, कारण जेवढे जेवढे मी जीव म्हणून जीवकुटीत आलेलो आहोत तेवढ्या तेवढ्यांच्या मागं उपादान काय आहे? काल आहे, कर्म आहे, अविद्या आहे, आम्हाला वासना आहे आमच्या जन्माला कारण हेतू. आणि मग एवढं ज्याच्या मागं शरीराला कारण आहे ते कारण सहजासहजी एका जन्मामध्ये अनंत जन्माचे संस्कार पासून एवढा बदल होणं शक्य नाही. पण त्या जीवाला आहे त्या ठिकाणीच राहून काय यामध्ये करता येईल, फार फार काय करता येईल. म्हणून त्याच्यासाठी उपासना, व्रत वैकल्य, नित्यनियम सांगितले, काही मग सामाजिक स्तरावर सांगितले, काही कौटुंबिक स्तरावर उपासना सांगितल्या. हे सांगताना आम्हाला देवाने पायापायाला आठवण करून दिली, नाही कश्यत क्षण ज्यातो तिष्ठत्य कर्म करतो. अर्जुनाचं निमित्त आहे. अर्जुना कर्म टाकताच येणार नाही, टाकतो म्हणालाच तर शरीराचे व्यापार थांबणार नाही. का थांबणार नाही? कारण याला कारण आहे मागल्या वासना. तर एका जन्मामध्ये तुमचं जे भोगायला कर्म आलेलं नाही अजून पुढं संचितातलं, ते कसं तुम्ही पुसणार? ज्ञानाग्नीनं सगळी कर्म चळवतील, बरोबर आहे, पण आता आमची तेवढी पात्रता आहे का? अखंड संचित जाता येईल काय आम्हाला? नाही येणार. म्हणून आम्हाला काय करावं? विहित क्रिया पाळावी लागेल. आपण ज्या वर्णामध्ये जन्माला आलो, ज्या आश्रमामध्ये जन्माला आलो, ते वर्णाश्रम देहाला धरून आहेत, म्हणून देहातील कर्म टाकता येणार नाही. आम्ही पुरुष देह धारण केलेला असेल तर आमची मर्यादा आम्ही सांभाळावी लागेल, स्त्री देह असेल तर स्त्री देहाची मर्यादा सांभाळावी लागेल. हे सगळं करत असताना ज्या ज्या वर्णाश्रम अवस्था आणि काल देश तिथल्या वेगवेगळ्या त्यांच्या कल्पना हे लक्षात घेऊन
आपण या सगळ्या उपासना, सगळे कर्माचे विहित ठरलेले जे नियम आहेत ते सांभाळणं, यालाच धर्म असं म्हटलेलं आहे. विहित कर्तव्य करणं याचंच नाव धर्म आहे. धर्म काय असा वेगळा नाही. आपल्या वाट्याला आलेलं कर्म, ईश्वरार्पण, निष्कर्म बुद्धीनं करत राहणं हा उच्च कोटीचा धर्म आहे. आणि हे सामान्य धर्म समजायचे नाही. कारण आम्हाला अशा अवस्था एक सवय झालेली आहे की वारकरी संप्रदाय महाराज वास्तविक कर्माला किंमत द्यायला पाहिजे. वारकरी वास्तविक कर्माला किंमत देत नाही. थोडंसं भक्ती, थोडंसं ज्ञानाचं वारं लागल्यामुळं महाराज अगदी वारकरी संप्रदायात आम्ही जरी उतरलो तुम्हाला ढळढळीत बुक्का लावणारा एकही वारकरी भेटत नाही. आपलीही तो चाकोरी सांभाळत नाही आणि दुसऱ्याच्या उपासनेला तर धक्का लागल्याशिवाय गप्प बसत नाही. मी टीका म्हणतोय असं अजिबात. आपण आपली आचारसंहिता सांभाळावी. दुसऱ्याच्या उपासना त्यांच्या पद्धतीनं चाललेल्या आहेत. जगतामध्ये जवळजवळ 2700 तत्त्वज्ञानाचे ग्रंथ आहेत. हे सगळे तत्त्वज्ञान एकमेकाविषयी टीका करत नाहीत. आपापल्या त्यांनी पद्धती ठेवलेल्या आहेत. त्या पद्धतीनं आपापले साधक, संप्रदाय, ग्रंथ, संत, पंथ, उपासना चालू आहे. स्वामी समर्थ ज्ञानोबरायांना आडवे येत नाही. ज्ञानोबराया तुकोबरायांना आडवे येत नाही. तुकोबराया नाथ संप्रदायांना आडवे येत नाही. आनंद संप्रदाय आहे, स्वरूप संप्रदाय आहे. जनाबाई कोणत्या संप्रदायाच्या, नामदेवराय कोणत्या संप्रदायाचे, भिन्न भिन्न संप्रदायाची माणसं एकत्र होती म्हणतात. आणि त्या काळात ज्ञानोबरायांनी एका छत्राखाली ही सगळी मंडळी उभा केली. याचा समन्वय होता. ज्ञानोबरायांनी 1200च्या काळामध्ये सगळ्या विभिन्न जमातीचे, विभिन्न संप्रदायाचे लोक एकत्र केले. याचा अर्थ हे सगळे संसारिक घटकग्रस्ती माणसं होती. एक ज्ञानोबराया, निवृत्तीनाथात हे 4 महापुरुष सोडले तर सगळे संत हे संसारीच होते. म्हणून त्यांच्या बरोबर हे तत्वज्ञान कसं समाजात रूढ करता येईल याच्यासाठी देवाने अगदी ज्ञानोबरायाने ज्ञानेश्वरीमध्ये लोकसंग्रह म्हणून ज्ञानी पुरुषानं कर्म करायलाच पाहिजे असं अट्टहासाने मांडलं महाराज. कारण कर्म करणं हे ज्ञाननिष्ठेची योग्यता आहे. कर्म टाकता येणार नाही. कर्मानं नित्यनैमित्तिक कर्म केलं तर आपलं विहित आचरण शुद्ध झाल्यामुळं आस्ते 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 साधकाची चित्तशुद्धी होईल. बरं, ब्रह्मदेवाची आज्ञा म्हणून कर्म करावं लागेल. जीव काही केल्याशिवाय राहत नाही. काहीतरी करण्यापेक्षा विहित कर्म का करू नये म्हणून कर्म करावं. बरं, पंचमहायज्ञातील नित्य नैमित्तिक कर्म करत राहिलं तर या ईश्वररूपी चक्राला, सृष्टीचक्राला गती मिळेल म्हणून कर्म करावं. आणि शेवटी देव स्वतः सांगतात की स्वधर्माचा अनुष्ठान म्हणून अर्जुना तुला कर्म करावं लागेल. कारण प्रत्येक जीवाचा स्वभावच कर्माच्या रूपानं पुढं उपलब्ध झालेला आहे. आम्ही आता जे करत आहोत ते मागले विचार आणि मागले कर्म यावर आम्ही जगत आहोत. आम्हाला देवानं निवडलेला आहे. आम्ही देवाचा मार्ग निवडलेला नाही असा कुणी अहंकार धरायचा नाही. मी भजन करतो, मी भक्ती करतो, मी ज्ञानेश्वरी वाचतो, हे आपले पुण्य नव्हे. देवानं ज्याची निवड केलेली आहे तोच मनुष्य टाळ वाजवतो. देवानं ज्याची निवड केलेली आहे तोच मनुष्य पारायण करतो. म्हणून कोणत्याही साधकांना अशा भ्रमात राहू नये मी देवाची सेवा करतो. देवाची सेवा करणारा अजून फक्त जन्माला यायचा आहे. देवासाठी देवाची सेवा करणारा एवढा अहंकार भक्ती म्हणजे देवाला अजिबात सहन होत नाही. तिळमात्र जरी होय अभिमान. म्हणून देवाची निवड आहे म्हणून एवढीच माणसं ऐकायला. लोक नाहीत, भरपूर आहेत महाराज. एवढीच का आले? देवाची निवड आहे. मागल्या पूर्वजन्मामध्ये आम्ही थोडं थोडं कोणाचं तरी ऐकलं, कोणाचं तरी थोडं थोडं ते ऐकलेलं श्रवण करून महाराजांनी ते काय केलेलं आहे, गाठीला बांधून ठेवलेलं आहे. त्याने विवेक झालेला आहे. त्या विवेकाला आता जन्ममरणाच्या दुःखाची आम्हाला थोडी जाणीव नाही अजून झालेली, पण आम्हाला ते मुक्त होण्याची इच्छा आहे, आशा आहे. आणि त्या निमित्तानं आम्ही एकत्र जमलेलो आहोत. ह्या सगळ्या गोष्टी, मानवी जीवन हे पूर्वसंस्काराची समष्टीनं आलेला आहे, गोळाच आहे महाराज. आता जे लोक पहिल्यांदा स्वरपेटी शिकायची झाली तर महाराज फार कष्ट घ्यावे लागतात. काळी पट्टी, पांढरी पट्टी, काळी तीव्र, कोमल, 3 सप्तक व्यवस्थित अभ्यास करून शिकायला लागतात. आणि ज्यावेळी पक्का स्वरपेटी वाजवणारा तयार होतो त्यावेळी तो मग इकडं तिकडं बघत सहजच त्याची बोटं काय करतात, लिलया करतात. तसं पूर्वजन्म आम्ही पुष्कळ असं काहीतरी केलं असेल, त्या निमित्तानं आता सहजपणे असं वाटतं प्रवचनाला जावं, कीर्तनाला जावं, अमुक हरिपाठ करावा, हा ग्रंथ अभ्यासावा. याचा अर्थ आम्ही त्या संस्कारात सहज सिद्ध वावरून इथं आलोय. पूर्वी आम्ही अभ्यास केलेला लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान,
केलिया वाचून जप करावे. ज्या अर्थी जप तप न करता गवळ्यांना गवळलेला जर ब्रह्मज्ञान होत असेल तर याचा अर्थ असा नाही की त्यांनी ग्रंथ वाचले नव्हते, पूर्वजन्मामध्ये अभ्यास केलेला. तसं तुम्ही मी पूर्वजन्मामध्ये थोडी काहीतरी उपासना केली असेल, ती सकाम असेल, मान्य आहे. देव सकाम उपासनेला मान्यता देतो. गरुडाने सकाम उपासना केलेली आहे, नंदी भगवंताने केलेली आहे, सत्यभामा मातेला केलेली आहे, राही मातेला सकाम उपासना. कुणाकडे तरी हात पसरण्यापेक्षा देवाकडे हात पसरणे कधीही चांगलं. सकाम उपासना फार वाईट. हे तू इतकं आम्ही काहीतरी पूर्वजन्मी केलेलं आहे, हे केलेलं कर्मच महाराज आम्हाला आस्ते आस्ते या बोधावर आणून ठेवतं की जे धावतया कर्माची लानी नैष्कर्म्य बोधाची खाणी भुकेली आधनी साधनाची. ही साधनं कळण्याकरता आम्हाला काय करावं लागेल? इथं काही निर्माणही होत नाही आणि कोणाला काही घालवायचं नाही. फक्त वारा आभाळची फेडी वाचून सूर्यात येणार घडी. वारा आला की आपोआप ढग निघून जातात, असलेला सूर्य दिसतो. सूर्य झाकायसारखा ढग अजून जन्माला आलेलाच नाही, फक्त ढगानं झाकला असा व्यवहार होतो. झाकला हेही त्याच्याच उजेडानं कळतायच. तसं आमच्या आत्मसत्तेवरच देह स्फुरतो, आत्मसत्तेवरच मी स्फुरतो आणि आत्मसत्तेवरच जी व्यवहार करतो. पण त्या आत्मसत्ताच आम्ही विस्मृत गेल्यामुळं आम्ही नको तिकडं आनंद, नको तिकडं आम्ही सत्य म्हणून, नको त्याला चित्त म्हणून कवटाळून बसलेलो आहे. वास्तविक ही विस्मृती परतो आणि पाठीमध्ये ठाके आपणच अभ्यास करायचा आहे. हा अभ्यास तुम्ही घर बसल्या केला तरी मुक्त व्हाल, तीर्थक्षेत्रावर गेला तर मुक्त व्हाल, वारकरी झाला तरी मुक्त व्हाल. पण भाग्यानं ज्ञानोबराईने सांगितले ते आम्ही ऐकायचं. स्वतःच्या बुद्धीनं परमार्थात वाटचाल न करता वारकरी संतांचं ऐकायचं, कल्याण होईल. वारकरी संतांना कोणालाही धक्का लावलेला नाही. भगवान व्यासांनाही ते मानतात, जैमिनी मुनींनाही मानतात. पूर्वमीमांसेत जैमिनी मुनींची जेवढी योग्यता आहे ती ज्ञानोबराय मान्य करतात आणि आम्हाला उत्तर मीमांसेत मोक्षाकरता जे काही सांगितलंय तेही व्यासांना ज्ञानोबराय मानतात. म्हणजे वारकरी संप्रदाय हा आस्तिकांचाही आहे. वारकरी संप्रदाय नास्तिकांनाही ठराविक अंशापर्यंत मान देतो, शून्यवाद्यांनाही मानतो, विवर्तवादी तर त्यांचा मूळचाच आहे. शेवटी काय, इतर आचार्यांच्यापेक्षा वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यांना घेऊन जायचे काय आहे, समन्वयाच्या बुद्धीने सकाळाशी येते आहे अधिकार. इथं गाते, श्रोते, पाहते, चतुर, विनोदे, दूषिते, ज्ञाते, अगदी विचक्षण पंडित आले, मोठे मोठे कर्मकांडी जरी आले तरी देखील महाराज चांगदेवांच्या सारखा एवढा मोठा योगी नव्हता, कर्मठ कर्मशूर गृहस्थ नव्हता. काळाला 14 वेळा त्याने ठकवलं, एवढी तर कोणाकडे आत्ता तरी बुद्धिमत्ता नाही. सगळी पृथ्वी तलावर शास्त्र शिकले. एवढ्या मोठ्या महापुरुषाला ज्ञानोबरायाने मुक्ततेचा बोध दिला. निवे बरोते निदैजने जागृती गुळवली जागणे, झोपे पलीकडची झोप, जागेपणा करता शुद्ध जागृतपणाही त्यांनी पटवून दिला. म्हणजे एवढं अधिकारी पण आहे आपल्या वारकरी संप्रदायात. म्हणून आम्ही त्यांनी सांगितलेलं करायचं, त्यांनी केलेलं करायचं नाही. समर्थ पायापायाला सांगतात, मी केलेलं तुम्ही करू नका, पण मी सांगितलेलं केल्याशिवाय मरू नका. त्यांना अनुभव आलेला आहे, मी केले, मी अमुक अमुक जातीचा ऊस लावला आहे. माझं क्षेत्र जर काळवाट असेल आणि तुमचं जर माळाचं असेल तर मी असं म्हणणार नाही मी टाकलेलीच तुम्ही लागवड टाका. नाही, मी टाकलेली डोस तुम्ही बघा आणि तुम्हाला योग्य वाटतंय ते टाका, पण तुम्ही हेच करा असं सांगणं. जसं आम्ही व्यवहारात बोलतो एकमेकाला, तसं संतांनी आम्हाला तेच सांगितलं. मुक्त व्हायचं आहे तर पळापळ का, एका जन्मामध्ये होईल असं कुठं लिहिलंय? शता एका तरी जन्माच्या शेवटी. ही साधना आहे महाराज. साधनेमध्ये आमचा प्रामाणिकपणा जेवढा असेल त्याचाच उद्धार होईल. जो अगदी इमानदारीनं प्रयत्न करेल महाराज त्यालाच यश मिळेल. परमार्थही तसाच आहे आणि संसारही तसाच आहे. काही नाही, जी तत्व तुम्हाला दैवी संपत्तीनं परमार्थात वापरावी लागतील ती संसारात वापरली तर संसारच महाराज परमार्थाच्या योग्यतेचा होतो. मोठे मोठे रंगनाथ स्वामी वगैरे राजयोग्य होऊन गेले महाराज. त्यांच्यासारखा कुणीही गर्भश्रीमंत संसार भोगला नाही. नाथाने केवढा मोठा संसार भोगला, पण एवढा संसार वावरत असताना सोन्याच्या चांदीच्या ढिगामध्ये नाथांची बुद्धी कधी भ्रमित झाली नाही, कधी मोहाला पावली नाही. हेच खरं त्यांचं गर्भश्वरत्व, हेच त्यांची उपासना. अंतःकरणात सदैव आहे तिथं ईश्वर असणं, आहे तिथं मी ब्रह्म आहे त्या ठिकाणी मी करता नाही, मी निमित्त आहे, अशी ज्याची बुद्धी स्थिर आहे त्याला साधना कुठेही करता येते. आमच्या वारकरी संप्रदायामध्ये कर्माचा त्याग नाही, उपासनेचा त्याग नाही, पण ज्ञानाशिवाय भागत नाही असं मात्र सांगायला विसरलेले नाही.
ज्ञान व्हावंच लागेल. ज्ञान होण्याकरता गरज आहे वैराग्याची, आणि कडकडीत वैराग्य हा देवाचा प्रसाद आहे. ते मिळण्याकरता पूर्वतयारी करावी लागते. पूर्वतयारी म्हणजे कर्म आणि उपासना. कर्म पूर्ण झाल्याशिवाय उपासनेत येता येणार नाही, आणि उपासना पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला ज्ञानाचा अधिकारच येणार नाही. आणि ज्ञान झालं तर परिपूर्ण महाराज, तरी देखील त्या पुरुषानं देखील प्राप्तार्थ झाले तर ते निष्कामता पावले. तयाही कर्तव्य असे उरले लोक, त्याही पुरुषानं कर्म करावं. विनाकर्माचं कोणालाही बसता येणार नाही. हे सगळं ब्रह्मांड भांडोदरी ब्रह्मदेव, भगवान शंकर, भगवान विष्णू हे आजही कर्मरत आहेत. याचा अर्थ काय? निष्काम पुरुषानेही कर्म केलं तर दोष नाही, निर्दोष कर्म करण्याची एक पद्धत सांगितली. आणि प्रत्येकानं आपापल्या कर्मामध्ये रत असावं. म्हणून जाती व्यक्तीचं आता काय बोलण्यात हे युग उरलेलं नाही. आता ते सगळं एकत्र झालेलं आहे. पण तरी देखील ब्राह्मण, हे वर्ण, 4 आश्रम या पद्धतीनं चाललेले सगळ्या ज्या सेवा आहेत, या सेवा या सदरात ज्यावेळी होतील त्यावेळी ते कर्तव्य म्हणून जबाबदारीने ज्या दिवशी माणसं करायला शिकतील त्यावेळी त्यातले सगळे दोष निघून जातील. माणसं विशेष रूपानं कर्म प्रत्येकाला करायचे हातावरती करायला पाहिजे. म्हणून आमच्या सामान्य धर्म सांगताना सत्यम वद धर्मं चर स्वाध्याय प्रबलाः आचार्य देवो भव मातृदेवो भव पितृदेवो भव हे सगळं सांगितलं. या सांगण्यामध्ये नुसतं त्यांना संस्कृताचा काही पाडा वाचायचा होता असं नाही. आज किती जण मातृदेवो भव म्हणून आईला बघणारे लोक आहेत, किती वडिलांना मान देणारे लोक आहेत, महाराज किती आचार्यांना मानणारे लोक आहेत, सत्य बोलणारे किती आपल्यातले निघतील लोक सांगतात. धर्मानं वागणारा एक तरी मनुष्य निघेल काय? कलियुग आहे तरी देखील आचरण चांगले असणारी माणसं आहेत पृथ्वीतलावर. सगळी दुनिया काय पापानं पाय धुतलेली नाही. काळजी वाटण्यासारखं युग काळ आहे महाराजा. धर्मानं आता हे जग चालेल त्याची काळजी वाटायला लागलेली आहे. का? चिंता करतो विश्वाची, समाधान आहे, चिंता लागली. आता अशी माणसं भेटतील का? छत्रपतींच्या हक्का राजा मला भेटेल का? असा निष्काम काम करणारा प्रजेसाठी. राजाने जे राजकारण केलं त्या राजकारणाचं समर्थक किती तोंडानं उल्लेख करतात. म्हणजे धर्माकरता, देशाकरता, आपल्या घराकरता, आपल्या समाजाकरता राबणारी माणसं निरपेक्ष व्यक्तीची किती निघतील. विहित कर्मासाठी लोक झिजणारे किती निघतील. देवाला तेच आवडतंय. निष्काम कर्म करणारे पुरुष देवाला अतिशय आवडतात. हीच सेवा आहे महाराज. वारकऱ्यांची उपासना ही त्यांची सेवा आहे. उपास्योपासक भाव ठेवायचाच. पण काही कौटुंबिक धर्म आहेत, काही सामाजिक कार्य आहेत आपली. समाजासाठी तरी आम्ही काहीतरी थोडं 4 लोकांच्यासाठी आम्ही काहीतरी मदत करू शकतो. ही मदत करत असताना निरपेक्ष भावनेनं आपल्या मुलाला आपण ज्या भावनेनं देतो त्याच भावनेनं परक्याच्या मुलाला देता आलं पाहिजे. ते चित्तात कोणताही भाव उमटता कामा नाही. आई आपल्या मुलाच्या जसं जेवण सेवा करते तसं त्या आईनं जर परक्या मुलाची केली तर ती निरपेक्ष सेवाच आहे. आपल्या मुलाविषयी करते त्यावेळी ते कर्तव्य आहे, आणि दुसऱ्याच्या मुलाविषयी करते त्यावेळी तो परोपकार सेवा या सदरात नव्हतं. आपल्या मुलाला शिकवणं हे कर्तव्य आहे, आणि दुसऱ्याच्या मुलाला शिकवणं ही सेवा आहे, उपकार आहेत महाराज, परोपकार आहेत. म्हणून एकच कर्म आहे. मग हे कर्म आपल्याला कसं आपल्याला चित्तशुद्धीद्वारे उपयोगी येईल. मग हे सांगताना माऊली म्हणतात प्रवासाला जायचं आहे तर आपण कोणती शिदोरी घ्यावी. पैशळा का शिदोरी या दाताने धनंजया परे वाहता विसावयामध्ये जेथे घेपे. प्रवास मोठा लांबचा आहे तर मध्ये काहीतरी भूक निवारण करण्याकरता भाकरीचा काय घ्यावं लागेल. भाकरी बांधून घ्यायला, भाकरीच्या ओझ्याचा दगड जर बांधून घेतला तर भूक भागेल काय? नाही भागणार. दगडाचं ओझं सारखं नाही, भाकरीच्या चवड्याचं ओझं सारखं नाही म्हणून चालणार. आम्हाला भाकरीच घ्यावी लागेल. तसं कर्म हे वाट्याला आलेलं बरोबर आहे, पण त्यातही नित्य, नैमित्तिक, काम्य, निषिद्ध आणि प्रायश्चित 5 विभाग सांगितले. काम्याने निषिद्ध करूच नाही. तुम्ही एखाद्या वेळेस चूक झाली तर प्रायश्चित्त घ्यावं, पण नित्य नैमित्तिक कर्म अजिबात टाकू नाही. वारकरी आहे तुळशीला पाणी घालावंच लागेल. वारकरी आहे गंध लिहावाच लागेल. स्नान संध्या हरिपाठ व्हायलाच लागेल. 100 ओव्या वाचल्या जाईल. माझा जो उपकार नाही मग ते स्वीकारायचंच नाही. ज्या गोष्टी आम्हाला करता येत नाहीत, रक्षण करता येत नाही, त्या माणसानं ती अपेक्षा का धरावी. माऊलींना सोपान काका निवृत्तीनाथ दादा सांगतात की शुद्धीपत्र आणायच्या वेळी देव ज्ञानोबराय सांगतात, दादा तुम्ही शुद्धीपत्राविषयी काय मत आहे. मी मूळचाच नित्यशुद्ध आहे, गुणातीत आहे, त्यांनी देहातीत आहे, अवस्थातीत आहे, माझी परंपरा अशी आहे, मला कशाचाच मळ नाही असं निवृत्तीनाथ दादा सांगतात. सोपान काका म्हणतात
पांडवांचं मूळ पाहिलंच का? दुर्वास, वशिष्ठ, अंगिरा वगैरे जे ऋषी जन्माला आले, विश्वामित्रांच्या सारखे, त्यांचं कुठं कुळ शुद्ध होतं, तरी देखील समाजाने त्यांना शुद्ध करून घेतलं. आम्ही एवढे तर अपतित नाही, आम्ही तर विषयलंपट पुरुषासारखे नाही, आणि आम्हाला हे शुद्धीपत्र देण्यापेक्षा आम्ही किती शुद्ध आहे. दादा मला या शुद्धीची गरज नाही. मुक्ताई म्हणते मी ब्रह्मचित्त आहे, साक्षात मी आदिमाया आहे, मला शुद्धतेची गरज नाही. ज्ञानोबा या एकटे म्हणतात महाराज, आम्ही आत्मस्थिती राहुनी, आम्ही पूर्णकाम होऊनी, आत्मस्थिती राहुनी तरी प्रजा हे कैशेने निस्तरे. ज्ञानोबा यांचं सांगणं काय आहे आणि या तिघांचं सांगणं काय आहे बघा, की ते म्हणतात की प्रजा कशाने निस्तरेल. आम्ही पूर्ण पुरुष आहोत, आम्ही आत्मस्थितीवान आहोत खरे आहे, पण लोकांना संदेश काय जाईल. आपण काय व्हायला पाहिजे, यातून शुद्धीपत्र घेतलंच पाहिजे. आणि मग ही प्रजा रक्षण करायची असेल तर मग मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहर लावावे, अलौकिक नोहावे लोकाप्रती. म्हणून पुढं पुढती ही रक्षणीय सर्वता म्हणून या ही लोकसंग्रहासाठी कर्म एवढा ज्ञानी पुरुष जर करत असेल तर शहाण्या पुरुषानं वाट्याला आलेले कर्म टाकू नयेत, ही जबाबदारी आहे म्हणत. आणि यातून मुक्त झाला तरच उपासना करेल. उपासना मी कामं टाकून करतो म्हणणाऱ्याचे कधीही पूर्ण होणारच नाही. अंतःकरणात आसक्ती आणि टाळा वाजवणं हे कधीच देवाला पटत नाही. घरात धार काढून प्रवचनाला आलेला चांगला प्रवचन ऐकेल काय, धार काढायच्या आधी आलेला ऐकेल. वेळ प्रवचनाची आहे, बरोबर आहे, त्याग करायला पाहिजे, वेळ काढायला पाहिजे, की संपूर्ण सर्वसंग परित्याग केल्याशिवाय ज्ञानमार्ग हस्तगतच होणार नाही. कितीही काही बोलले तरी मला ज्ञानाच्या गोष्टी बोलता येतील घरात बसून. ज्ञानाची गोष्ट ही सर्वसंग परित्यागी विद्वत संन्यासालाच कळेल. अमुक एक टाकतो आणि मी हे भोगतो नाही, हा अर्ध जगतीय न्याय आहे महाराज. चिंता, क्रोध, कामक्रोधात विकारात असायचे आणि अनुवर कपडे घालून बाराबंदी घालून कीर्तन करायचं, हे कुठल्या शास्त्रात आहे. संत आतून तसे होते म्हणून बाहेर त्याला आत मीराबाईंना कृष्ण परमात्मा बसलेला होता म्हणून बाहेर कणाकणात कृष्ण दिसत होता. आत बसायला पाहिजे त्यांना. आधी ज्ञानाच्या गोष्टी लांबलचक बोलता येतील महाराज. किती ज्ञानकांड आहे, एक पान लिहून काढलं तर ज्ञानकांडाचं मोजकं आहे महाराज. त्यात हे ज्ञान आवरण विक्षेप ह्या गोष्टी सगळ्या सांगत एक पान होईल. पण उपासना केवढी दांडगी आहे हो. मूर्ती आणून बसवता येईल पण रोज पाणी घालून पूजा करून संध्याकाळचा नैवेद्य करेपर्यंत किती खटाटोपा येतो. आणि हे सुद्धा आम्हाला जर घडत नसतील, उपासना दांडगी आहे, उपासनेला दडच आलावे उगाच समर्थ म्हणत नाहीत. म्हणून ज्ञान ही गोष्ट एक वेळ कमी असेल तरी हरकत नाही, पण आचरण मात्र चांगलं पाहिजे. आचाराला किंमत आहे परमात्मा. आचार प्रभो धर्म, आचारात प्रभो धर्म. आचरणच धर्म तुमचा बरोबर. आज आचरण करणारी माणसं कमी आहेत सांगायला. सांगणारी माणसं जर आचरणशील असतील तर क्षणात समाज बदलतो. समाज न बदलण्याची कारणं आचरण नसल्यामुळे. जुन्या काळात देगलूरकर बाबा, मोठी मोठी मंडळी, मामासाहेब दांडेकर कीर्तनला उभारले म्हणजे लाखो समुदाय पुढे उभा राहायचा. त्यांचा एक शब्द पडला की लोक चातकासारखी ग्रहण करायचे. याचं कारण काय? ईश्वराला साकडं घालून जन्माला आलेले महात्मे आहेत महाराज. कोट्यावधी रुपयाचं सोनं दान करून धंडा महाराज जन्माला आले. किती पिढीला परंपरा आहे त्यांच्यामध्ये. मी काय त्यांचं स्तुती करतो असं अजिबात. जुन्या माणसांची सेवाच दांडगी होती म्हणून लोक ऐकत होते. मग ज्ञानोबा पवित्र किती असेल, अलीकडे एवढं असेल. म्हणून सांगायचं आहे ते इतका आचरण काय म्हणतात ते, मनभर ज्ञानापेक्षा कणभर आचरण श्रेष्ठ असं गांधीजी म्हणायचे. गांधींचं वाक्य आहे, मनभर ज्ञान सांगून गोस बाबा, कणभर काहीतरी आचरण. आणि आचरणात जर कर्मात आम्ही कमी असू तर मग सांगण्यात आम्ही किती पवित्र राहू. ज्यानं खरोखर खटाटोप केलेला आहे असा एक माणूस महाराज एखादा मोठा नेता आला सभेला आणि जर व्याख्यान करून गेला तासभर तर सगळी मतं पालटून जातोय. त्याचं कारण काय? त्याच्या बोलण्यामध्ये सामर्थ्य असतं. सभा अखंड करून गेलाय तासभर की समाजात परिवर्तन होतं. याचं कारण काय? त्यानं आतापर्यंत जे काही 40 वर्ष केलेलं आहे त्याच्या त्या अंगात मुरलेलं असतं. तसं ज्ञानाचे, उपासनेचे आणि कर्माचे संस्कार हे ज्ञानोबराच्या अंगातच मुरलेले होते. म्हणून माऊली या चौघामध्ये एकटीच झाली. निवृत्तीनाथ दादांना त्या माऊली म्हटलं नाही. स्वतःपुरता विचार झाला महाराज. सोपान काकांचा स्वतःपुरता विचार झाला, मुक्ताईंचा स्वतःपुरता विचार झाला. पण माऊली मात्र हे विश्वासाठी मी आले, दादा हे करावं लागेल.
लोकसंग्रह मी नाही केलं, मी नाही वागलो तर लोक मला काय म्हणतील, आणि याची जाणीव ज्याला आहे तोच कर्मशूरग्रस्त, कर्मठ नव्हे. गीता कर्मठाला मान्यता देत नाही, कर्मयोग्याला मान्यता देते. आणि कर्मयोगी महाराज आमच्या मातृदेव माता आहेत, पिता कर्मयोगी आहेत. आमची सगळी मंडळी अगदी लहान मुलापासून सगळी कर्मशूरग्रस्त आहेत. यांनी जर केलं नसतं, आज घरातली माणसं जर आमची सेवा करत नसती, कपडे धुत नसती, भांडी घासत नसती, तर आम्हाला इथं यायला वेळ मिळाला असता का? त्यांचे आमच्यावर उपकार आहे, गावाचे आमच्यावर उपकार आहे. आणि या उपकारातून परतफेड होण्याकरता आम्हाला काहीतरी महाराज कर्मातून करावं लागेल. मोठे मोठे कर्मशूर गृहस्थ होते म्हणून एवढे एवढे अवजड कारखाने, एवढे एवढे मोठे हे उभा राहिली मंदिरं, महाल, हे सगळंच ठेविले अनंत म्हणून जर बसली असती तर खायचं काय होतं महाराज? म्हणून कर्म करणाऱ्या पुरुषाची चित्तशुद्धी ठेवल्यासारखी आहे. फक्त निरपेक्ष भावनेनं कर्म करत राहायचं. पतिव्रता कशा आपल्या पतीसाठी झिजते, पतिव्रते जैसा व्रता, तसं आम्ही देखील त्या कर्मामध्ये मिळो अगर न मिळो, हे कर्म मला देवानं माझ्या वाटणीला दिलेलं आहे. दगड फोडायचाच आहे तर मग वाटणीला आलंय रडत खडत फोडण्यापेक्षा मला पगारही मिळतोय, मिळाला तर मिळो अगर न मिळो, मला जमतंय तेवढा मी फोडीन, असं एखादं जर मन भावनेनं कर्मात उतरलं तर ते कर्मच महाराज आपल्याला काय नेतं, नैष्कर्म्य बोधावर नेऊन ठेवतं. आणि बोध म्हणजे काय? या सेवेनं देव प्रसन्न होतो, आणि प्रसन्न झालेला देव वैराग्यरूपी प्रसाद देतो. वैराग्य देणं हे भगवंताचं काम आहे. वैराग्य म्हणजे विशेष राग, वितराग, प्रेम उत्पन्न होणं. देवाच्या मार्गामध्ये महाराज जी निष्ठा आहे ती निष्ठा बलवत्तर होणं. इहलोकातलं आणि परलोकातलं टाकणं हे अत्यंत ज्ञानी पुरुषाचं काम आहे, आमच्या सख्या संसारासक्त पुरुषाचं काम नाही. म्हणून बोलण्याविषयी महाराज बोलता येईल, पण ते टाकणं फार फार पराकोटीची दुस्तरता आहे. हे मोहाचे प्रसंग आहेत, आणि हे टाकण्याकरता म्हणून भक्ती मार्ग आम्हाला का साधू संतांनी सांगितला? परिपूर्ण टाकताही येत नाही, परिपूर्ण भोगताही येत नाही. म्हणून मधल्या माणसांच्यासाठी आम्हाला नामस्मरणपूर्वक एक वैदी भक्ती, परत रागानुगा भक्ती असं सांगत त्याने आणलं, मध्यस्थ. आणि मग एक वेळ संसारात आहात तर तुम्हाला खाणं पिणं आहार करावाच लागेल, पण मोकळ्या वेळेत काळ सारावा, चिंतन एकांतवाशी असणं, हेच देखील कर्मच आहे. उपासनेत महाराज कर्माचा वाटा अगदी 100%पैकी 99% आहे. कर्मच आहे उपासना. उपासनेला अंग उगस नाव दिलेलं आहे उपासना म्हणून. उपासक उपास्य भाव हा जो टिकावा म्हणून मांडले त्याच्यात. अगदी उदबत्ती लावणं हे कर्मच आहे, हरिपाठ म्हणणं हे कर्मच आहे, काकडा म्हणणं हे कर्मच आहे. हे कर्म त्याच्या करता झालं तर मग ते भक्तीमध्ये गणलं जातं. आणि मग त्या करण्यामध्ये जर प्रेम उत्पन्न होत असेल, आणि त्या प्रेमाला मग महाराज एक पद्धतीची उच्चावस्था, प्रेम नसतो प्रथमावस्था, भाव इत्युच्यते. भाव जर प्रकट झाला तर तो भावच देव असतो, देव वेगळा असत नाही. तो तयार झालेला शुद्ध भाव म्हणजेच देव. आणि त्या भावाशिवाय भक्ती घडत नाही. याचा अर्थ भक्तीचे अधिकारी वेगळे आहेत, कर्माचे अधिकारी वेगळे, ज्ञानाचे अधिकारी वेगळे असे नाका. पण सुरुवात अज्ञानी पुरुषांच्यासाठी कर्म आहे. अर्जुन हा मोहानं करत नाही म्हणत होता, मी युद्ध करणार नाही. त्याला महाराज या एवढ्या उच्च अवस्थेवर आणलं देवाने की तू निमित्त आहेस, मी करता हा भाव टाकून दे. जो करत आहेस त्या कर्माचं फळ तुला भोगावं लागणार नाही. कशा पद्धतीनं कर्म करावं लागेल महाराज? तर कर्मच कर्माशी साधन, कर्मच कर्माशी मोचक, कर्मच कर्माशी बाधक, हे जाणून लोक गुंतले. हे कळत नाही म्हणून लोक गुंतले गेले महाराज. म्हणजे सुते सुत बांधले, त्रणे तृणचे मौली सांगतात. गवतानच गवताचा आळा बांधावा, त्या पद्धतीनंच आहे. कर्मच कर्माला सोडवणूक करणार आहे, ते कशा पद्धतीनं करावं आणि ती क्रिया ब्रह्मार्पण कशी करावी हे देवाने अगदी अर्जुनाला निमित्त करून आम्हाला सांगितलं. त्यातून पार पडण्याचा मार्ग म्हणजे निष्काम निरपेक्ष भावनेनं कर्म करणे. हे कर्म करण्याकरता मग आम्हाला व्रत वैकल्य सांगितले, उपास तापास सांगितले. आमच्यात माता भगिनींना अगदी घर बसल्या उपासना सांगितल्या. हे कौटुंबिक सख्य लाभावं म्हणून, समाज एके ठिकाणी बांधला जावा म्हणून सांगितलं. हे कोणावर टीका करण्याकरता सांगितलेले नाहीत. महाराज चातुर्मासातल्या कथा आहेत, त्यात गणपतीची कथा आहे सुरुवातीला. त्या गणपतीचे फलश्रुती फक्त ऐकायची. फलश्रुतीमध्ये नैवेद्य गणपतीचा आहे. त्यात 18 मोदक करावेत. त्या 18 मोदकातले 14 मोदक प्रसाद म्हणून वाटावेत आणि 4 घरी न्यावेत प्रसाद म्हणून. या कथेमध्ये ज्या कथेत 18 मोदक करायला लावतात, 14 वाटायला लावतात,
तो संप्रदाय त्यागाचा का भोगाचा? जास्त द्यायला सांगतात आणि कमी न्यायला सांगतात. हा संप्रदाय त्यागाचा आहे आणि त्यागाचा संप्रदाय असते 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 मोक्षापर्यंत जाईल का अधोगतीला जाईल? भोगाचा संप्रदाय आतापर्यंत अधोगतीला गेले महाराज. त्यागाचे संप्रदाय सा विद्या या विमुक्त ये विद्या मुक्त करते महाराज. आणि असा त्याग शिकवणाऱ्या ह्या सगळ्या कथा आहेत. या कथा सामान्य नाही. या कथेला फक्त आता ते वाया व्यर्थ कथा सांगणे महाराज. किती रमायचं किती राहायचं ते ज्याचं साधकाने ठरवायचं, पण हे चुकीचं नाही महाराज. आमच्या शास्त्राने पुराणाने ज्या कथा म्हणल्या अहो आता सामान्य लोक रामप्रभूला मानव म्हणते ती माणसं. ही कथानक म्हणतात महाभारतामध्ये रामायणाला. हे घडलं नाही म्हणणारा समाज जन्माला आलाय म्हणजे हे मिथ्या आहे भ्रम आहे म्हणतात. हे शक्य आहे का हो? हे साक्षात झालेली भूमी आहे. देवी तर येऊन नांदलेला आहे आणि त्या समाजात अशी माणसं म्हणायला म्हणजे परिपूर्ण पुराणाला विश्वास लोकांचा चाललेला आहे. म्हणून या बारीक साऱ्या गोष्टी वाटतात पण हे सामान्य धर्म नव्हे. यात भावना विशेष आहे. आणि असं विशेष रूपाने ज्यावेळी एखादा उत्सव विशेष रूपानं सण कळेल, विशेष रूपानं महाराज लोक गुरुवार धरतात, मंगळवार धरतात, सोमवार धरतात. त्यांची भावना असेल. शाबू खातेला करून न खाते पण निदान एका वेळेला तरी मोकळं उपास राहणं हे चांगलं आहे का वाईट आहे एवढं तरी कळायला पाहिजे. बरं, याच्या पलीकडे त्याने एक भाव सांगितला का? व्रतस्थ राहून माणसानं आचार सांभाळावे, आहार सांभाळावा, विहार सांभाळावा हे त्याने पद्धत घालून दिली. आहार सांभाळतात पण माणसं आचार सांभाळत नाही. मी सोमवार धरतो, व्रत एकादशी सोमवार न करीती म्हणतात. एकादशी व्रत सोमवार करावं लागतं. सोमवार मी धरला असं समजा आहे. आणि जर सोमवारी मी वडिलांना शिव्या दिल्या तर सोमवार धरलेल्याचं पुण्य जास्त काय वडिलांना शिव्या दिलेल्याचं पाप जास्त? मग माणसाला एवढं कळायला पाहिजे एक वेळ सोमवारला भात खालास तरी हरकत नाही, सकाळी कर बाबाला शिव्या देऊन पिवायच्या. मग आचारात धर्म पाहिजे काय नुसताच शाबू खालीने चांगला फिरून आलो, देवाला बेलाचं पाणी पसाभर पाणी घातली, भक्ती आहे बरोबर आहे. आई वडिलांना शिव्या देऊन संकष्टी करत असेल तर महाराज गणपती क्षमा करणार नाही. ज्याच्या उदरातून आलास, ज्यांच्यामुळे जग बघितलंस त्यांचे उपकार फिटत नाहीत महाराज. लेकुराचे हित आयुष्यभर आई वडील हित पाहत असतात. त्यांच्यासाठी जर तो अन्यायानं नको ते शब्द उच्चारत असतील तर ते देवाला मान्य नाही. देवाला छल कपट मान्य होत नाही, देवाला फसवणूक मान्य होत नाही. आणि माणसं फसवणूक केल्याशिवाय परमार्थ करत नाही. आपले दोष ठेवतात झाकून महाराज आणि मग गोष्टी बोलायच्या म्हणून तैसा मी देवा झालो नाही तुकोबाराय म्हणतात. खरं आहे ते महाराज. इथं बसण्याचे योग्यतेचं भाव आम्ही तसे झालेलो नाही. पण काय एकदा बोलायला शकले की माणसं बसावं असं वाटतं. चूक आहे महाराज. म्हणजे मी काय टीका सांगते असं नाही, आता आतून आम्ही तसं झालेलो नाही. दंभे करू भक्ती सोमगदावो जना तरी भावना वेगळा आहे. मला काहीतरी मान मिळावा, काहीतरी प्रतिष्ठा मिळावी, काहीतरी धन मिळावं याची लिप्सा राहते. मन लोकांना लालसा राहते आणि मग अंतःकरण तिथं बांधलं जातं. कोठेही चित्ताशी नसावे बंधन तुकोबाराय म्हणतं. अंतःकरण कुठं बांधलं जाऊ नये म्हणून आम्हाला ह्या उपासना सांगितल्या. असते असते घर बसल्या स्त्रियांनी कुठेही महाराज तीर्थयात्रेला जायची गरज नाही, कुठेही बाहेर अट्टहास करून फिरायची गरज नाही. महाराज फिरायसारखा वेळ आहे का आमच्या माता भगिनीला? आहे त्या घरात जेवण करून नवऱ्याचं जेवण, मुलांचं शिक्षण, मुलांचे डबे हे करतानाच महाराज ते नाकी नऊ झालेले आहे. आणि तिनं अयोध्येला जायचं शक्य आहे का? त्याचा अर्थ जाऊ नये असं नाही, ज्याला वेळ आहे त्यानं जावं अवश्य. पण तीर्थयात्रेला जाण्याचा हेतू त्या काशीला जायचं तर परतच यायचं नाही महाराज. परत यायचं तर मग जाऊच नाही. आणि तीर्थयात्रा करायचं तर महाराज पती हेच तीर्थ असेल तर मग तुम्ही का अनुसरवणे पतिव्रता अनायासे आत्महिता लाभेचे. पतीच्या मनानुसार सेवा जर करत असेल तर तेच फळ तुम्हाला घर बसल्या मिळत आहे. आणि ठाईच वैसोनी एकचित्त होऊन जर मिळत असेल तर मग पळापळ करायची गरज आहे. म्हणून सकाम सेवा कळावी, सकाम कर्मही माणसाला असते त्यातून एक फलश्रुती कळवून घ्यायची आणि त्यातून चित्त बाजूला काढायचं. म्हणून अगदी त्यातल्या कथा तुम्ही पुढं बघा. एक महाराज त्यातही कथा आहे. एक गणेश भक्त होता. तो गणेश भक्त अथर्वशीर्षाचे पारायण करायचा 108 वेळा. आणि मग त्याला काहीतरी फराळाचे पदार्थ त्रास द्यायचे म्हणून ते फळं खायचा. फळं खात असताना 12 वाजताच्या वेळेला अथर्वशीर्ष 108 वेळा पारायण करायचा. खात असताना मग त्या घरातली मुलं पळत त्या काकाच्या भोवती यायची. काका तुम्ही फळं खाता काय? तो होय म्हणायचा, कारण परात भरून फळं असायची, सफरचंद चिकू केळ.
तो काका म्हणायचा मला दुसरा काही खायला चालत नाही म्हणून मी फळं खातो. आणि मग तो प्रत्येक महाराज फळ आणि फळ त्या परातीतले तो एकटाच खायचा. भोवत्यानं ती मुलं असायची, त्या मुलांना म्हणायचं तुम्ही जेवला काय, तुम्ही फिरून आला काय, तुम्ही खेळला काय, पण एकही फोड त्या मुलांना तो देत. मला सांगा कोणत्या संकष्टीला गणपती भेट देईल अशा भक्ताला? ज्या माणसाला लहान मुलाची भावना कळत नाही. मला शेतात गेली तर माणसं चहा दुसऱ्याला देतात. आमच्याकडे नांगरायलेल्या बैलांना भाकरी देतात एक एक. हा संप्रदाय त्यागाचा आहे. गोष्टी सामान्य आहेत पण विशेष भाव आहे. पती पत्नी हा सामान्य लग्नाचा विषय आहे, पण विशेष पती कळाला तर कोणच भांडणार नाहीत घरात. विशेष नवरा, विशेष नवरी, विशेष बायको, विशेष मुलं कळावीत. आम्ही कशासाठी एकत्र आलो, काहीतरी नियोजन आहे ईश्वराचं. यातून आमच्या भाग्यानं आलाय तो प्रारब्धानं संसार आलाय आहे, त्यात समाधान राहून आपलं वाट्याला आलेलं कर्म करता करता श्रीमंती गरिबी ह्या गोष्टी महाराज पुढल्या आहेत. त्या भाग्यानं मिळतील न मिळतील ते भाग्य नव्हे. भाग्य तरी नव्हे धनपुत्रधारा. भाग्य आहे महाराज परमार्थात साक्षात्कार होणे, ज्याची त्याने सेवा. सावित्री जर यमाबरोबर संवाद करू शकते, मदालसा जर महाराज जीवनमुक्त पुरुषांना पाळण्यात हलवून मुलांना जीवनमुक्त करू शकते, तर एक स्त्री काय करू शकणार नाही. म्हणून ते सामर्थ्य महाराजांच्या जुन्या सगळ्या माता भगिनीकडे होतं. त्यांनी घर बसल्या ही व्रतवैकल्य उपवास वगैरे पाळत पाळत हे महाराज इथपर्यंत आणलं. म्हणून अगदी वाट्याला आलेलं याचा अर्थ काय? वर्णाश्रम धर्मानुसार विहित. आम्ही जागतिक जन्माला आलोय ती कर्म अगदी अट्टहासानं आवडीनं करायची, आनंदानं करायची. आणि हे विहित आहे असं लक्षात ठेवायचं. निषिद्धाला अजिबात स्पर्श करायचा. हे विहित कर्म पांडवा आपुला अनन्य बोलावा. अंतःकरण करू हे आपलं आहे असं समजून जर केलं तर हीच सर्वात्मकाची सेवा आहे. ह्या सर्वात्मक देवाला पुजायचं झालं तर त्या पद्धतीनं पुजावं लागेल. आणि ह्यातून कर्मातून पार पडेल तर महाराज चित्तशुद्धी होईल. आणि चित्तशुद्ध झालेलाच पुरुष महाराज स्थिर राहू शकतो. त्याचाच विक्षेप नष्ट होऊ शकतो. जो चंचल आहे त्याचा कसा विक्षेप नष्ट होईल? ज्याचं पाप मागं शिल्लक आहे ते कसं उपासना करू देईल? पाप शिल्लक असल्यामुळेच माणसं परमार्थ करू शकत नाही. हे पापच प्रतिबंध करतं. आणि पाप नष्ट करण्यासाठी म्हणून आम्हाला सर्वांना निष्काम कर्म पापवासना जाऊन निघून जाईल. त्याच्या पुढे महाराज विक्षेप दोषाच्या निवृत्तीसाठी आम्हाला ध्यानधारणा सांगितली. साधू संतांनी नामस्मरण या गोष्टी सांगितल्या. आणि याच्या पलीकडे महाराज ज्ञानयोग अखंड वस्तरेच्या धारेवरून चालण्यासारखा आहे. म्हणून कष्टप्रद मार्ग आहेत. करू नये असं नाही. आजही तिकडं कोणाला मार्ग आचरण करायचं आहे त्यांना जाता येईल, पण त्या आवाक्याच्या गोष्टी नाहीत. त्याला एक गुरूंचं साह्य लागेल, ईश्वर कृपा साह्य लागेल. ईश्वर कृपेशिवाय परमार्थात प्रगती होत नाही. म्हणून अर्जुनाचं फक्त निमित्त आहे. आम्हाला फक्त देवाला असं सांगायचं आहे की या सगळ्या गोष्टी मिथ्या नाहीत. यामध्ये एवढं सामर्थ्य आहे. म्हणून कर्माला कुणी दवरू नये. उपासना वेगवेगळ्या पंथाच्या वेगवेगळ्या चाललेल्या आहेत, त्या पद्धतीनं चालू द्यायच्या. तिथं आपण अजिबात प्रतिबंध आणायचा. महाराज काय कोणा कारणे हे झालेशी निर्माण देवाचे कारण हे झाले. इथं गजानन का आले, कसे आले ते देवाचं कारण द्यायचं. आपण यायचं, नमस्कार करायचा. मोठ्या माणसांची लहानानं भेट घ्यायची. त्यानं माझ्याकडे बघितलंय का, त्यानं माझी हे घेतली नाही, माझी पत्रास ठेवली नाही, माझं नाव कुठं लिहून घेतलं नाही, काही नाही. मोठ्या माणसाला माहिती असतं महाराज तसा देव मोठा आहे. त्याच्या दरबारात एकदा यायचं, निघून जायचं. माझी तिथं गणती झाली का नाही याचा अजिबात काय करायचं नाही. ते चित्तात खंतच करायची नाही. तो ओळखू शकतो महाराज. तो ज्याची निवड करतो ते सार्थ असतं. आणि मी हे करणारच म्हणून निघालो तर तो अहंकार करतो महाराज. मग ती भक्ती असेल, कर्म असेल. मारुतीरायाने महाराज सेतुबंधाला शिपूट तोडून घेतलं. देवानं केलेले लिंग प्रत्यक्ष भगवान रामचंद्रांनी नाही म्हणाले मी तिकडून आणतो जाऊन. देव म्हणाले मी बनवलेलं आहे ते बाजूला काढले, तू आणलेलं ठेव. तू शिफ्टीनं उपडायला गेला. बुद्धिमतां वरिष्ठम अशा महापुरुषाचं देखील जर शिपूट तुटत असेल मग आमचं काय होईल? शहाण्या माणसाने भक्तीतही अहंकार धरू नये, कर्मातही अहंकार धरू नये. अगदी महाराज निस्पृह निरपेक्ष भावनेनं करत राहायचं. आणि हा दैन्य भाव याला शास्त्रकार म्हणतात, यालाच नम्रता म्हणतात. वारकरी पळपुटे आहेत असा अर्थ नाही. माणसं पाया पळतात एकमेकाच्या म्हणजे कळतही त्याला प्रत्येकात देव भरलेला आहे. त्याचा मत्सर होऊन उपाधिगत भेदे राहतील
व्यवहारात दोषही तुमच्या अंतःकरणात राहतील, पण नमस्कार करत असताना मात्र आपल्या अंतःकरणापूर्वक तुम्हाला दर्शन करायला काय हरकत आहे. मग सगळ्यांच्या दैन्यभाव नम्रतेने बघावं. ज्ञानाच्या गोष्टी चढ सकल असतील महाराज, देव निर्माण करतो. इकडं मंडन मिश्र आले, इकडं शंकराचार्य आले, इकडं 1200च्या शतकात ज्ञानोबराय आले, सगळे संत कुठं झाकले गेले महाराज. एक सूर्य उगवल्यावर दिव कशाला धरावे लागतात. तसं भारताच्या आर्यभूमीवर, महाराष्ट्राच्या भूमीवर जेवढे ज्ञानोबराय जन्माला आले त्यावेळी हे सगळे संत हजर होतेच महाराज, पण ते कुठाशे झाकले गेल्यासारखे झाले काय की. म्हणजे एक अद्वैत भक्तीसाठी एक महात्मा जन्माला येतो, एक द्वैतीमध्ये येतात, एक विशिष्टाद्वैतात येतात, एक केवलाद्वैतात येतात. हे सगळे आचार्य कृपाळू आहेत, सगळे महाराज भाग्यवान बुद्धिमान आहेत, आपापले संप्रदाय निर्माण करतात, पण सगळ्यांचा हेतू काय, ईश्वर साक्षात्कारच होणे. कुणालाही महाराज फसवायचं यातून त्यांना नाही, म्हणून आपण निष्काम भावनेनं सेवा करत राहायची, निष्काम कर्म करत राहायचं. भूतदया गायी पशूंचे पालन तानेल्या जीवन वनामाची, यात विहित निषेध आपण आपल्या तर्कम भावबुद्धीनं जोखायचा नाही, ते करत बसायचं नाही. पूर्वी गुराळात गुळ चांगला व्हावा म्हणून बकर द्यायचं बळी आले लोक. आता ती बकर बळी दिलं तरच गुळ चांगला नव्हतं असं कुठं आहे, पण एक पद्धत होती महाराज, त्या पद्धती आस्ते आस्ते कमी करायच्या. आता यात्रेच्या निमित्तानं बकऱ्यांचा बळी दिला जातो. आता हे काय त्याला शास्त्र नाही महाराज, पण काय करूया, ते समाजात रूढ झालंय. अशा काही तर्काच्या तार्किक गोष्टी बाजूला काढायच्या आणि आपण सारासार निवडायचं आणि त्यातून मार्गक्रमण करत राहायचं. मग कर्ममार्गावर अनेकांचे आक्षेप आहेत, पण ज्ञानोबराया देखील कर्माचा मान राखतात आणि ही कर्तव्याभाव स्थिती आम्हाला यावी, यापर्यंत आम्हाला कर्म म्हणून जनकाने कर्म केलं, शाहूराजाने कर्म केलं, छत्रपतींनी कर्म केलं, मोठ्या मोठ्या पुरुषांनी घरात बसून राहिले त्या महाराज. त्याने तुकोबारायाने महाराज जमेल तेवढी समाजाची उपासना केली, परोपकार केला, त्यांनीही कर्म केलं. म्हणून साधू पुरुष कर्माचा त्याग करत नाही, आम्ही कर्म टाकायचं नाही. म्हणून विहित कर्म पांडवा आपला अनन्य बोलावा, हीच मनसेवा सर्वात्मकाची. अशी सर्वात्मकेश्वराची सेवा तुमच्याकडून घर बसली व्हावी, समाजाची सेवा व्हावी अशी गजाननांच्याकडे प्रार्थना करून सेवेला विराम देतो. कुंडली